अनंत आणि राधिका अंबानी यांचा उद्या मुंबईमध्ये शाही विवाह सोहळा पार पडतोय। या विवाह सोहळ्याकरता देशातले सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हे उपस्थित राहणार आहेत। तसंच केंद्रातले मंत्री आणि अनेक विदेशी पाहुणे देखील उपस्थित राहतील असं कळतंय। मात्र पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार का याबद्दल स्पष्टता नाहीये। 13 जुलैला जेव्हा मोदी मुंबईत वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी येणार आहेत तेव्हाच अंबानी परिवाराला भेटून ते शुभेच्छा देतील अशी माहिती आहे। तर परदेशातून कोण कोण उपस्थित राहणार आहे आपण ते पाहूया। ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री जॉन केरी, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर, याशिवाय स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड आणि HSBC ग्रुपचे अध्यक्ष मार्क टकर, अडोबीचे CEO शांतनू नारायण, हे सगळे या सोहळ्याला उपस्थित राहतील। तर गांधी कुटुंबीय अंबानींच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र सोनिया गांधी नवदाम्पत्याला आणि अंबानी कुटुंबियांना शुभेच्छा देणार आहेत। इकडे ममता बॅनर्जी उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। ममता बॅनर्जी शरद पवारांची देखील भेट घेणार आहेत अशी ही माहिती आहे। अंबानींच्या विवाह सोहळ्याकरता ममता बॅनर्जी या मुंबईत येत आहेत आणि या निमित्ताने या भेटी होणार आहेत अशी ही माहिती आता समोर येते। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा